हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. तर कोकण नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कोकणमध्ये आता सध्या खूप सारी अशी फळं यायला सुरुवात झाली आहे. सो हे बघा, हे आहेत मस्तपैकी असे आंबट गोड रानटी रानबोरं. तर ह्या सीझनमध्ये ही जी बोरं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात येतात. आणि तुम्हाला माहिती असेल बोर अशा काटेरी असते, उंच असते बोर. सो अशा पद्धतीने ही जी बोरं आहेत ती आहेत त्या बोरीवरची. तर कोकणामध्ये म्हणजे आमच्याकडे ह्या सीझनमध्ये बोरं पिकायला पण लागतात. सो तुम्ही बघू शकता. सो काल आम्ही रानात गेलो होतो, तर तिथून ही मी सगळी बोरं आणलेली आहेत. पण खूप अशी खराब निघाली आणि ह्या बोरांना पटकन कीडसुद्धा लागते. पण ही खायला एक नंबर लागतात, आंबट-गोड असे लागतात आणि तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. तर म्हटलं चला तुम्हाला हिवाळ्यामधली जी काही बोरं आहेत ती दाखवावी. तर ही सगळी जी बोरं आहेत ती मी रानातून आणलेली आहेत. सो ह्या ज्या बोरी असतात त्यांना काटेसुद्धा असतात आणि खूप उंच असतात, त्याच्यामुळे काढावे लागतात गरकुने वगैरे. तर ही एवढीच मिळाली. अजून होती पण त्याला कीड लागते. ह्या बोरांना पटकन कीड लागते आणि ह्या सीझनमध्ये तुम्हाला माहिती असतील बोरांचे सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. छोटी बोरं लाल कलरची असतात, परत ही बोरं असतात, परत जी मार्केटमध्ये असतात ना मोठी, ती पण एक बोरच असतात. सो झाड सेम असतं, सगळ्यांना काटे असतात, फक्त त्यांच्या वाढीवरती त्यांच्या पानांमध्ये फरक असतो. पानं पण ऑलमोस्ट सेम असतात. तर ह्याची जी पानं असतात ना ती छोटी गोल गोल असतात आणि जी मोठी बोरं वगैरे आपल्याला जी मार्केटमध्ये वगैरे मिळतात त्यांची मोठी असतात. तर ही जी रानटी बोरं आहेत ती आपल्या कोकणामध्ये जास्ती बघायला मिळतात ह्याच्यामध्ये. आणि ह्यांना आता वास पण मस्त सुटला. तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे एकदम पिकली आहेत आणि चांगला कलरसुद्धा आला तुम्ही बघू शकता आणि एकदम मस्त लागतात. आणि तुम्ही हे बघा, इथे मी मीठ आणि मसाला घेतला आहे. सो हे मिक्स करून पण तुम्ही ह्याला लावून खाऊ शकता, कारण ही मस्त अशी आंबट गोड असतात. जास्तही आंबट असतात आणि मस्त चुपायला वगैरे एकदम भारी लागतात. तर ही आहेत कोकणातील रानटी बोरं, झाडावरून काढून आणलेली. बघू शकता तुम्ही. ह्यांना कीड एकदम पटकन लागते. सो ह्या सीझन म्हणजे ऑलमोस्ट आता हळूहळू संपायला आल्यात. पण हे आम्ही काल रानात गेलेलो तर आमच्या ह्याच्यामध्ये एक बोर आहे. तर त्या बोरीवरून थोडेसे मिळाले. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं की ह्या सीझनमध्ये ही बोरं मिळतात आणि ह्यांचा जो वास येतो ना तो खूप मस्त येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जास्ती ना पक्षी वगैरे खातात. ज्या झाडावर पिकलेले असतात ना ह्याला बोची मारतात आणि मग ते खातात. तर अशा पद्धतीने ही बोरं आहे, ते बघा मस्त. आता काही-काही त्याच्यामध्ये हिरवीसुद्धा आली, ती पण मस्त लागतात. तर ही जी हिरवी आहेत ना ती पण मस्त लागतात, पण ही जरा जास्ती आंबट लागतात, कारण की पूर्ण प्रॉपर पिकलेली नाही आहेत. ही पिकलेली आहेत. एकदम ऑरेंज कलर आला आहे बघा. तर आता तुम्हाला कोकणामध्ये बोरीवरती वगैरे मुलं जास्त दिसतील. ह्या दिवसांमध्ये ना मुलं वगैरे जातात आणि दगडी मारून मारून वगैरे पाडतात. आमच्या कोकणामध्ये पोरांना ही खूप आवडतात. लहान मुलं असू दे, मोठे असू दे, सगळ्यांना ही बोरं आवडतात. तर दगडी मारून मारून ही बोरं काढली जातात आणि मस्त लागतात. हे बघा. आणि सहसा ना अशी पटकन पडत नाहीत. त्यांना असं जोरात काढावं लागेल, जोपर्यंत हा देठ सुकत नाही तोपर्यंत. सो तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. मिठासोबत पण खाऊ शकता, मसाल्यासोबत पण खाऊ शकता किंवा दोन्ही मिक्स करून खाऊ शकता किंवा असं पण खाऊ शकता. तर मस्त अशी ही रानटी रानबोर आहे बघा. जर तुम्हाला खायची असेल तर नक्की कोकणात या आणि ही आत्ता ह्या सीझनमध्ये तुम्हाला खायलासुद्धा मिळतील आणि खूप मस्त लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता हे संपत हळूहळू आले आहेत, त्याच्यामुळे हे आता तुम्हाला क्वचित कुठेतरी दिसेल, कारण की ह्या ज्या बोरी असतात त्या मागून पुढून लागतात, त्याच्यामुळे हे लवकर लागले. आणि ज्या आम्ही बोरीवरती काल गेलो होतो तिथे जास्ती नव्हते, कमी होते. त्याच्यामुळे जेवढे मला काढता आले तेवढे मी काढलेत, गरकुने काढले. तुम्हाला माहिती असेल गरकू काय म्हणतात ते. तर हे मी गरकुने काढले आहेत आणि मस्त वाससुद्धा सुटला आणि हे गोड वगैरे पण एकदम मस्त लागतात. तर ही आहेत रानटी रानबोरं बोरीवरची. ह्याच्यापेक्षा ही तर छोटी आहेत, काय काय खूप मोठीसुद्धा असतात एकदम अशी. तर अशा पद्धतीने ही बोरं तुम्हाला कोकणामध्ये बघायला मिळतील आणि मस्त लागतात खायलासुद्धा पण एकदम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पूर्ण म्हणजे ज्या मोठमोठ्या बोरी असतात ना पूर्ण भरलेल्या असतात आणि साईजने, आता ही साईज आहे ती छोटी साईज आहे, पण ह्याच्यापेक्षा पण मोठ्या मोठ्या साईज आहे त्याच्यामध्ये बोरीमध्ये सुद्धा. आणि मार्केटमध्ये मिळतात ती वेगळी बोरं असतात आणि ही वेगळी बोरं आहेत. ही मस्त लागतात एकदम. सो एवढीच मिळाली ह्यावेळेस. गेल्या वेळेस पण खूप मिळाली होती, तुम्ही बघितलं असं माझ्या शॉर्टमध्ये वगैरे आहेत.
सो बघू शकता. आणि ही जी बोरी असतात ना, ते रस्त्याच्या साईडने वगैरे असतात, रानात पण असतात, सगळीकडे असतात, तुम्हाला बघायला मिळतील. ज्यांना काटे असतात आणि जो काटे सावकाश म्हणजे काळजीपूर्वक हे करून काढावे लागतात. तर अशा पद्धतीने ही रानटी बोरं आहेत. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कारण की ही बोरं अशी बघायला मिळत नाहीत. आणि कोकणामध्ये आत्ता यांचं सीझन आहे. आता ऑलमोस्ट संपत आले आहेत, कारण की सुकून असे खाली पडलेले होते बरेच आणि सुकलेले होते. सो बघू शकता तुम्ही. रस्त्याने पण असतात बोरी, तर तिथेसुद्धा असतात. आणि मुलं आमच्याकडे सुट्टीच्या दिवसांमध्ये वगैरे ना दगडी मारून मारून ही पाडली जातात बोरं. सो मस्त लागतात. आणि तुम्हाला एक ना मी फोडून दाखवते. हे बघा. सो अशा पद्धतीने आतमध्ये गर असतं आणि खूप मस्त लागतो आंबट गोड. तुम्ही मिठासोबत किंवा मसाल्यासोबत खाऊ शकता. तर अशा पद्धतीने ही बोरं आहेत, रानटी बोरं. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तर आता इथे थांबतो आहे. बाय बाय.